गुरु आणि शिष्य यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप। नमस्कार, मी प्राजक्ता। गुरु आणि शिष्याच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे। एका खासगी शाळेतील 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका शिक्षकाला अटक केली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की शिक्षकावर त्याच्या संस्थेतील 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। 3 पीडित विद्यार्थ्यांनी काही दिवसापासून शाळेत येणं बंद केलं असताना ही घटना उघडकीस आली आहे। पालकांनी शाळेत धाव घेत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि हे प्रकरण उघडकीस आणले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात ही घटना घडली आहे। जेम्स असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे। आरोपी शिक्षक हा विद्यार्थ्यांकडून मालिश करून घेत होता। याच दरम्यान त्यांचे लैंगिक शोषण देखील करत होता। गेल्या 3 महिन्यापासून हा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे। धक्कादायक म्हणजे हा नराधम शिक्षक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करायचा। त्याच्या या किडसवाण्या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते। पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे। नराधम शिक्षक जेम्सला कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याने त्याला 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी काही विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान महाराष्ट्रात अल्पवयीन शालेय विद्यार्थी देखील आता सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। बदलापूरची घटना अजून कोणी विसरले नसताना अंबरनाथ येथून अशीच घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। विद्येच्या मंदिरात देखील विद्यार्थी त्यांच्याच गुरूंपासून सुरक्षित नसल्याचे दिसत आहे। पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।